कन्या राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. कन्या राशी, नवा आठवडा कसा जाणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 डिसेंबर लवकरच येतोय. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा कन्या राशीचे नशीब पालटणारा ठरणार आहे, कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दत्त जयंती आणि संकष्ट चतुर्थी असणार आहे. यासोबतच अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन देखील होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. कन्या राशीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरणार आहे. तुम्हाला अचानक कुठून तरी मोठी रक्कम मिळू शकते. तुम्ही मोठे कर्ज फेडू शकाल. तुम्हाला जमीन, इमारती आणि वाहनांचे फायदे मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील आणि कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होईल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल राहील. परदेशी व्यापार किंवा कामात गुंतलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतात. कन्या राशीच्या लोकांना अचानक अनेक सुवर्ण संधी आणि नफा मिळतील. आज जोखीम घेण्याची तुमची इच्छा प्रबळ असू शकते, तथापि तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल इतके गंभीर नसाल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कुटुंबात सुसंवादी वातावरण राहील. घरगुती आनंद तुमचे मन शांत ठेवेल. या आठवड्यात साधेपणा हा तुमचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची साधने आणि यादी गोळा करा आणि एक छोटे अस्वस्थ करणारे काम पूर्ण करा. तुमचे शरीर संतुलनाची देखील प्रशंसा करेल. हलके जेवण, पाणी आणि लहान चालणे कामाच्या ठिकाणी तुमचे अंतिम स्पर्श प्रत्येक प्रकल्पाला परिष्कृत करतील आणि तुमच्या गरजा स्पष्टपणे सांगतील. नातेसंबंधांमध्ये सीमा शांती आणतात. नम्रतेने बोला आणि पर्याय द्या. आर्थिक आराम मिळवण्यासाठी घर स्वच्छ करणे किंवा वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या लहान मातीच्या विधी मदत करतील. कन्या राशीला या आठवड्यात शुभ फळ मिळेल. तुमच्या काही जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचसोबत तुमचे कौतुक व मानसंधी मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा नियोजन, संतुलन आणि चांगले परिणाम देणारा असेल. तुम्ही घेत असलेली मेहनत आता फळाला येईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या कामाचे मूल्यमापन व वरिष्ठांकडून होईल. तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठ अधिकारी समाधानी राहतील. तुम्हाला व्यवसायात नफा कमवता येईल, पण टीमवर्ककडे लक्ष द्यावे. तुम्ही संवाद वाढवा. जुने व्यवहार पुढे सरकतील. कन्या राशीची आर्थिक बाजू सामान्य असेल. ज्यांना कर्जापासून सुटका हवी आहे त्यांना आठवडा मदतगार राहील. तुम्ही गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेऊ शकता. तुमची जुनी येणी मिळतील. तुम्ही खर्च नियोजनाने केल्यास आर्थिक ताण जाणवणार नाही. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा महत्त्वाचा असेल. तुमची एकाग्रता उत्तम असेल. तुमची मेहनत चांगले परिणाम देईल. विदेशी शिक्षण घेत असलेल्यांना संधी मिळतील. तुमच्या अभ्यासात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे अधिक विश्रांतीची गरज भासेल. त्याचबरोबर ध्यान, योग किंवा संगीत थेरपी यांचा फायदा होईल. ज्यांना अपचन, ॲलर्जी व गॅस असे त्रास असणाऱ्यांनी आहारात शिस्त ठेवावी. कन्या राशीच्या कुटुंबात एखादा कौटुंबिक कार्यक्रम होईल. तुमचे नातेवाईक उपस्थित दर्शवतील, त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेता येईल. कुटुंबातील एकोपा आणि जिव्हाळा वाढेल. वृद्धांची काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीच्या प्रेमजीवनातील जुने गैरसमज दूर होतील. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. अविवाहितांना कोणीतरी खास भेटेल. तुमची नाते जुळण्याची शक्यता आहे. वैवाहिक नात्यात भावनिक जवळीक वाढेल. विश्वास वाढेल. नात्यात समझोता राहील. कन्या राशीच्या परिवर्तनशील राशी म्हणून हा आठवडा तीव्र, शक्तिशाली आणि परिवर्तनशील वाटू शकतो. सुरुवातीला वृषभ राशीतील चंद्र तुमचे नेटवर्क वाढवतो आणि तुमच्यासारखे विचार करणाऱ्या लोकांशी तुम्हाला वेढण्यास मदत करतो. संभाव्य मार्गदर्शक, प्राध्यापक आणि तुम्हाला मार्गदर्शन करू शकणाऱ्या इतर लोकांशी संपर्क साधताना ते प्रेरणा आणि ज्ञानाचे स्रोत ठरू शकतात. गुरुवारी मिथुन राशीतील प्रभावशाली पौर्णिमा तुमच्या कुंडलीच्या शिखरावर येते, ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित आणि लोकांच्या नजरेत असता. तुम्ही किती व्यावसायिक आहात हे लोकांना कळावे म्हणून राजनैतिक सराव करा. हे तुम्हाला अनावश्यक नाटक टाळण्यास देखील मदत करू शकते. आठवड्याच्या शेवटी चंद्र कर्क राशीत आला की चंद्र गुरु ग्रहाशी भेटतो, तेव्हा तुम्हाला अधिक आराम वाटतो, ज्यामुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्यास आणि तुमच्या समुदायाशी अधिक परिचित होण्यास प्रोत्साहन मिळते. हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरणार आहे. तुम्हाला अचानक कुठून तरी मोठी रक्कम मिळू शकते. तुम्ही मोठे कर्ज फेडू शकाल. तुम्हाला जमीन, इमारती आणि वाहनांचे फायदे मिळतील.
वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील आणि कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होईल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल राहील. परदेशी व्यापार किंवा कामात गुंतलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतात. कन्या राशी, गुरुवार 4 डिसेंबर दत्त जयंतीची पौर्णिमा ही शेवटाबद्दल नाही, तर शेवटी असे वाटणे आहे की तुम्ही ज्यासाठी काम करत आहात ते तुम्ही प्रगट केले आहे. मिथुन तुमचा दृष्टिकोन विस्तृत करण्यास आणि नवीन आणि रोमांचक मार्गाने यशाकडे जाण्यास मदत करते. तरीही असे करण्यासाठी तुम्हाला एक निवड करावी लागेल. या वायू चिन्हात तुमचा मानवी स्वतःपैकी किंवा तुमच्या उच्च स्वतःपैकी निवड करण्याचे द्वैत आहे. ते जगण्याच्या मानसिकतेपासून समृद्धीकडे जाण्याबद्दल देखील आहे. या काळात काय उद्भवते आणि तुम्ही काय निवडता याकडे लक्ष द्या. धैर्य, विस्तार आणि स्वतःवर धोका पत्करण्याची तयारी आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे ते स्वीकारा. 1 ते 7 डिसेंबर हा दिवस करिअर, जबाबदाऱ्या, दीर्घकालीन ध्येये आणि तुमची सार्वजनिक उपस्थिती यावर प्रकाश टाकतो. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यास, जबाबदाऱ्यांची पुनर्रचना करण्यास किंवा तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिर पावले उचलण्यास तयार वाटू शकता. एक मजबूत अंतर्गत शिस्त तुम्हाला अपेक्षा स्पष्टपणे पूर्ण करण्यास मदत करते आणि पद्धतशीर नियोजन तुमच्या बाजूने काम करते. अधिकाऱ्यांशी असलेले संबंध अधिक दृश्यमान होऊ शकतात. एक परिपक्व आणि रचनात्मक भूमिका तुम्हाला फायदेशीर ठरते. तुम्ही तुमच्या ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करताच तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की काय मागे सोडले पाहिजे. या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या निवडी दीर्घकालीन स्थिरतेचा पाया रचू शकतात. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा 4 असेल आणि आठवड्याचा संदेश आहे की स्थिर राहण्यासाठी सोपे करा. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.